सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगारांना शासनाने निश्चित केलेले 379 रुपये प्रतिदिन किमान वेतन व महागाई भत्ता मिळावा, तसेच कमी वेतनामुळे थकीत असलेली वेतनातील फरकाची रक्कम संबंधित मालक व ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली। याबाबत आज कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन दिले। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार विडी कामगारांसाठी निश्चित केलेले किमान वेतन अद्याप लागू असून त्यांच्या अंमलबजावणीस कोणत्याही स्थगिती नसल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले। जिल्ह्यातील विडी कारखाने, ठेकेदार व संबंधित आस्थापनांची तातडीने तपासणी करून किमान वेतनाची काटेकोर अंमलबजावणी करावी, कमी वेतन देणाऱ्या मालक व ठेकेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, तसेच कामगारांच्या थकीत वेतनाची वसुली करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी कॉम्रेड युसुफ शेख मेजर, कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड विल्यम ससाणे, कॉम्रेड शकुंतला पाणीभाते, कॉम्रेड बापू साबळे, कॉम्रेड लिंगव्वा सोलापुरे, कॉम्रेड शेवंता देशमुख, कॉम्रेड आरिफा शेख, कॉम्रेड संगीता एडके, कॉम्रेड अनुराधा दोरनाल, कॉम्रेड बीबी तरकश, कॉम्रेड आतिक दंडोती, कॉम्रेड बालाजी मेत्रे, कॉम्रेड मोहसिन शेख यांच्यासह विडी कामगार उपस्थित होते। शासनाने निश्चित केलेले किमान वेतन हा विडी कामगारांचा कायदेशीर हक्क असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।